मित्रांनो, हा माझा 119वा व्हिडिओ. चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते आजचा विषय. मित्रांनो, आजचा विषय लक्षात कसं राहतं ते आपण बघूया. ओळखलं का? 5 वर्षापूर्वी जळगावला भेटलो होतो आपण लग्नात. एक मनुष्य म्हणतो, ओळखलत का? 5 वर्षापूर्वी जळगावला भेटलो होतो आपण लग्नामध्ये. हो आत्ता आठवलं. हो आत्ता आठवलं. सॉरी जरा उशीर झाला आठवायला. पुढे बघा मित्रांनो. उशीर झाला म्हणून काय झालं? आठवलं हे तर खरं. उशीर झाला म्हणून काय झालं? आठवलं हे तर खरं ना. कसं काय आठवलं बुवा? पुढे बघूया. आपला मेंदू अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. आपण त्याला स्मरणशक्ती म्हणतो. आपली शालेय परीक्षा पद्धती ही पूर्णतः स्मरणशक्तीचीच परीक्षा घेते. आपली शालेय परीक्षा पद्धती ही मूलतः स्मरणशक्तीचीच परीक्षा घेत असते. वाचलेलं सगळं परीक्षेच्या वेळी आठवावं म्हणून विद्यार्थी जीवाचा आटापिटा करतात. नाना उपाययोजना करतात. पण मेंदूत एवढं सगळं कसं काय स्टोअर होतं? याचा आपण विचार करू शकत नाही. आपण काय, पण शास्त्रज्ञ सुद्धा लक्षात ठेवण्याची प्रक्रिया मेंदूत नेहमी कशी घडते याबाबत अद्याप चाचपडत आहेत. म्हणजे त्यांच्याही लक्षात आलेलं नाही. म्हणजे त्यांनाही काय सापडलेलं नाही. लक्षात ठेवण्याचं काम मेंदूत विविध कप्पे करतात. मेंदूतील विविध कप्पे करतात. एवढंच विज्ञानाला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे? लक्षात ठेवण्याचं काम मेंदूतील विविध कप्पे करतात एवढंच विज्ञानाला माहीत आहे. पण ही प्रक्रिया नेहमी कशी घडते? याविषयी अद्यापही ठोकताळेच बांधले जात आहेत. त्यातल्या त्यात जवळपास जाणारं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी दिलंय. ते असं आपल्या मेंदूत अनेक पेशी असतात आणि त्यातली प्रत्येक पेशी इतर अनेक पेशींशी जोडलेली असते. जो पदार्थ दोन पेशींना जोडतो त्याला सिनॉप्सिस असे म्हणतात. अशा जोडलेल्या पेशींचे वेगवेगळे आकृतिबंध तयार होतात. प्रत्येक आकृतिबंध वेगवेगळी माहिती संकलित केली जाते. प्रत्येक आकृतिबंधात वेगवेगळी माहिती संकलित केली जाते असं शास्त्रज्ञांना वाटतं. सुरुवातीला माहिती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये संकलित केली जाते. नंतर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये पाठविली जाते.
नंतर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये पाठवली जाते असंही शास्त्रज्ञांना वाटतं. एकदा ती लॉंग टर्म मेमरीमध्ये गेली की दिवसेंदिवस, महिनोमहिने आणि वर्षानुवर्षे ती तशीच राहते. बापरे, किती कठीण काम आहे मित्रांनो, कठीण आहे. आता एक छोटीशी माहिती आहे, बघूया काय ते. चालता फिरता डोंगर. ऑस्ट्रेलियातील ग्रासमिन नावाचा डोंगर, ऑस्ट्रेलियामध्ये एक ग्रासमिन नावाचा डोंगर आहे. त्याला सरकण्याने पर्यटकांची करमणूक करीत असतो. आपल्या सरकण्याने पर्यटकांची करमणूक करीत असतो. सुमारे 100 फूट जाड मिठाच्या खडकावर, असलेला डोंगर मिठाच्या गार आणि गरम होली कधी इकडे तर कधी तिकडे सरकत असतो. डोंगरच्या डोंगर सरकत असतो. दिवसातून अनेकदा हा जागा बदलत असतो. बापरे. आणि त्यावर बसून पर्यटक मजा घेत असतात. असा हा डोंगर आहे, फिरता डोंगर. ऑस्ट्रेलियामध्ये ग्रासमिन नावाचा डोंगर आहे आणि तो आपल्या सरकण्याने पर्यटकांची करमणूक करीत असतो. एक छोटीशी माहिती झाली मित्रांनो. आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार, जय हिंद.